ओके बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 आपण बऱ्यापैकी सॉल्व केला. 2 गणितं मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिली आणि माझा विश्वास आहे की तुम्ही ती पूर्ण केली असेल. इन दिस पिरियड वी आर गोइंग टू स्टडी आवर लास्ट थेरम, दॅट इज थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. Similar is the most important word in that theorem because earlier we have studied about the ratio of areas of triangle which corresponding to the product of their base and height. हा आपण पाहिलेला आहे, पण तिथं सिमिलर हा शब्द नव्हता, फक्त 2 ट्रायंगल हा शब्द होता. इथं मात्र 2 ट्रायंगल आहेत but they are similar. What is the statement? When 2 triangles are similar, the ratio of areas of those triangle is equal to the ratio of squares of their corresponding sides. ज्या वेळेला ट्रायंगल सिमिलर नाहीत त्यावेळेला प्रॉडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट, आणि ज्या वेळेला ट्रायंगल सिमिलर आहेत त्यावेळेला स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स, हा दोन्ही मधला फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा. डायग्राम दिलेली आहे. ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल पीक्यूआर दिलेला आहे. एडी इज परपेंडिक्युलर ऑन बीसी दिलेला आहे. PS is perpendicular on QR दिलेलं आहे, आणि given that we have already given triangle ABC आणि triangle PQR दिलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर ऑलरेडी दिलेलं आहे पण हे सिद्ध होतं का? येस, इट इज प्रूव्ड. आता कसं सिद्ध करायचंय? इन अ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR अँगल P इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q हे दिलेलं आहे आपल्याला. अँगल C इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल R हे पण दिलेलं आहे. सो बाय A टेस्ट वी कॅन प्रूव्ह that triangle ABC is similar to triangle PQR. Now what we are going to prove here? To prove area of triangle ABC divided by area of triangle PQR, that is the ratio of 2 triangle, is equal to corresponding squares of their corresponding side. ABC, AB square, BC square, AC square divided by PQR, PQR square, QR square, PR square. म्हणजे area of triangle ABC divided by area of triangle PQR, that is the ratio of 2 similar triangle is corresponding to their sides, that is either AB square divided by PQ square or BC square divided by QR square or AC square divided by PR square. Now what we have to prove is that the ratio of area of 2 similar triangle is corresponding to the ratio of their corresponding sides. हा या ठिकाणी भाग प्रूव्ह करायचा आहे. कसं सुरुवात करणार आहोत आपण? अगदी सुरुवातीला जे शिकलो होतो, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर हा कशाच्या? बेस आणि हाईटच्या गुणाकारात असतो. बीसी इंटू एडी डिवाइडेड बाय क्यूआर इंटू पीएस. मी फक्त थोडंसं वेगळं केलं. बीसी डिवाइडेड बाय क्यूआर एकत्र केलं आणि एडी डिवाइडेड बाय पीएस एकत्र केलं, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून. नाव कन्सिडर ट्रायंगल एबीडी, हा पहिला ट्रायंगल, अँड ट्रायंगल PQS. एवढ्याच ट्रायंगल कडे फक्त बघा. आता हा भाग आणि हा भाग सोडून द्या. या 2 ट्रायंगल मध्ये अँगल P इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल Q, ऑलरेडी वी हॅव गिवन दॅट. अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल PSQ because each of 90 degree, and so ABD, triangle ABD is similar to triangle PQS by AA test. आता ऍक्च्युअली ज्या वेळेला हे 2 ट्रायंगल सिमिलर होतात त्यावेळेची परिस्थिती त्या ठिकाणची अशी असते की आपल्याला AB डिवाइडेड बाय PQ which is equal to BD divided by QS which is equal to AD divided by PS हे 3 रेशो मिळतात. मग मी फक्त 2 घेतलेले आहेत, AD डिवाइडेड बाय PS आणि AB डिवाइडेड बाय PQ. मला BD डिवाइडेड बाय QS या रेशो मध्ये काही इंटरेस्ट नाहीये म्हणून मी हा घेतलेला नाहीये. ऍक्च्युअली हे 3 लिहून खाली 2 लिहिलं तरी चालेल, पण पुस्तकामध्ये डायरेक्ट लिहिलेलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट या ठिकाणी घेतलेलं आहे. पण याच्यानंतर ही स्टेप आणि याच्यानंतर ही स्टेप तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. इक्वेशन नंबर 2 म्हणजे इथं आपण काय सिद्ध केलं की ADPS हा रेशो AB आणि PQ इतका. बट earlier in the given we have given that triangle ABC and triangle PQR are also similar. आता इथेही परत तसंच आहे. या ठिकाणी हे 2 ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे परत या ठिकाणी यांचा रेशो कसा येणार आहे? AB because sides are in proportion, AB divided by PQ is equal to BC divided by QR is equal to AC divided by PR.
पण मला हे 3 रेशो नको आहेत. मला कोणकोणते रेशो पाहिजेत? AB डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू BC डिवायडेड बाय QR. AC डिवायडेड PR नको आहे, मी घेतलेले नाही. बघा आता इथं AD डिवायडेड बाय PS इज इक्वल टू AB डिवायडेड बाय PQ इक्वेशन 2 मध्ये दिलेलं आहे. आणि परत इक्वेशन 2 मध्येच काय दिलेलं आहे? AB डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू BC डिवायडेड बाय QR. म्हणजे या ठिकाणची AB डिवायडेड बाय PQ आणि या ठिकाणची AB डिवायडेड बाय PQ याची किंमत आता मी नेक्स्ट स्टेपला BC डिवायडेड बाय QR जर दिली तर काहीही प्रॉब्लेम होणार नाही. Now, from equation 1, equation 2 and equation 3, area of triangle ABC divided by area of triangle PQR is equal to BC divided by QR into AD divided by PS. पण आता मी AD divided by PS ची किंमत काय लिहिणार आहे? BC divided by QR लिहिणार. नेक्स्ट स्टेप काय येणार आहे या ठिकाणी? म्हणून area of a triangle ABC divided by area of a triangle PQR which is equal to BC divided by QR, keep as it is, आणि AD divided by PS, कारण AD divided by PS ची किंमत AB divided by PQ आणि AB divided by PQ ची किंमत BC divided by QR into BC divided by QR and which is equal to BC square divided by QR square. And last we can write area of a triangle ABC divided by area of a triangle PQR, that is the ratio of area of two similar triangle is corresponding to. आता BC आणि QR चा जर विचार केला तर त्याच्या corresponding side आहे. म्हणजे similarly we can prove that AB square divided by PQ square is equal to BC square. We have proved earlier. QR square आत्ताच प्रूव्ह केलेला आहे. आणि last that is AC square divided by PR square and that is the proof of your theorem and hence the theorem. या पद्धतीने हा अतिशय महत्त्वाचा असणारा थेरम या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेला आहे. या पूर्ण चॅप्टर मध्ये पहिला थेरम आहे BPT, त्याचा कॉन्व्हर्स. दुसरा थेरम माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तो अँगल बायसेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. आणि तिसरा हा आत्ताचा सिमिलर ट्रायंगलचा. हे 3 थेरम परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि या 3 थेरमवर आधारित एखादा थेरम हा क्वेश्चन नंबर 3B मध्ये 100% विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे 3 थेरम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे करता येईल याचा विचार तुम्ही करा. याच्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आणि आता आपण थेट या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.4 कडे जाणार आहोत. Practice set 1.4. Example number 1. The ratio of the corresponding sides of similar triangle is 3x to 5. Find the ratio of their areas. डायरेक्ट या ठिकाणी प्रश्न थेरमवर आधारित विचारलेला आहे. आता इथे फक्त आपल्याला सपोजिशन करायचं आहे आणि उत्तर या ठिकाणी मिळवायचं आहे. सपोज area of first triangle is A1 and that of second triangle is A2 with corresponding sides S1 and S2 रिस्पेक्टिव्ह. हे सपोजिशन केलेलं आहे. काय केलेलं आहे आपण की A1 आणि A2 अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या ट्रायंगलची एरिया आहे. S1 आणि S2 त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. सो फ्रॉम थेरम ऑफ रेशो ऑफ similar triangle from the theorem on किंवा theorem of ratio of similar triangle we know that A1 divided by A2 is equal to S1 square divided by S2 square. A1 divided by A2 is equal to S1 square divided by S2 square. By putting the value, we can write A1 divided by A2 is equal to 3 bracket square
डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर इट इज गिवन. आपल्याला दिलेलं आहे की त्यांच्या ज्या बाजू आहेत साइड्स त्यांचा रेशो 3:5. सो A1 divided by A2 is equal to 9 divided by 25. 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25. So A1:2 A2 is equal to 9:2 25, and that is the answer for your question. Number 2. If triangle ABC is similar to triangle PQR and AB to PQ is equal to 2:3, then fill in the blanks. थोडक्यात ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू त्याच्या बाजूच्या स्क्वेअरच्या प्रमाणात असतो. इथली बाजू एबी स्क्वेअर घेतली त्याच्या करस्पॉन्डिंग बाजू इथं काय येणार पीक्यू स्क्वेअर. म्हणून दिलेले एबी 2 दिलेले पीक्यू 3 दिलेले 2 चा वर्ग भागिले 3 चा वर्ग 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9. म्हणून एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 9, and that is the answer. If triangle ABC is similar to triangle PQR, दिलेले एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 80, area of triangle PQR is equal to 125, then fill in the blanks. Now area of triangle ABC divided by area of a triangle PQR is equal to 80 divided by 125, and we have to ask for the value of AB divided by PQ. आता ऍक्च्युली याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. तर इथं कसं येणार आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल टू त्याच्या बाजूच्या वर्गाच्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्याच्या वर्गाच्या प्रमाणात AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर. याची किंमत दिलेली आपल्याला 80 भागिले 125 बरोबर AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर. हेच आपण असं लिहू शकतो AB स्क्वेअर डिवायडेड बाय PQ स्क्वेअर इज इक्वल टू 16 गुणिले 5 16 पंचे 80 आणि 25 गुणिले 5 25 5 125. या 5 ला 5 जातील. आता हे करण्यापाठी मग कारण काय तर हे स्क्वेअर पद आली. म्हणून AB ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय PQ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 16 आपण 4 चा वर्ग भागिले 5 चा वर्ग दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर AB डिवायडेड बाय PQ इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 5, आणि तेच या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. पण हे लिहिण्यासाठी एवढं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे, आणि ते साईडला करून इथं उत्तर दिलं तरी चालू शकतं. एक्झाम्पल नंबर 4. ट्रायंगल LMN अँड ट्रायंगल PQR आर सिमिलर ट्रायंगल दिलेले आहे. 9 times of area of triangle PQR is equal to 16 times of area of triangle LMN. If QR is equal to 20, we have to find MN. Now, given triangle LMN is similar to triangle PQR. Also, 9 into area of a triangle PQR is equal to 16 into area of a triangle LMN. आपल्याला LMN आणि PQR सिमिलर दिलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी 16 हे लिहिताना मी या पद्धतीने लिहितोय एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN डिवायडेड बाय हे इकडे घेतोय एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR which is equal to 9 divided by 16. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 16 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR, म्हणजे वरची स्टेप या ठिकाणी येते. नेक्स्ट टाइम बट एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR वाटलंच तर इक्वेशन 1 म्हणूया इज इक्वल टू त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात थेरम नुसार LM स्क्वेअर डिवाइड. आता इथे बघा LM म्हणता येणार नाही आपल्याला कारण QR दुसरी बाजू दिलेली म्हणजे MN स्क्वेअर
divided by QR square. Theorem on area of similar triangle. त्याचा आधार या ठिकाणी आपण घेतलेला आहे. मग जर समजा याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. जर इक्वेशन 1 आणि 2 मध्ये या बाजू सारखे असतील बघा, एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR या बाजू सारखे असतील तर ह्या असलेच पाहिजे. सो 9 डिवाइडेड बाय 16 इज इक्वल टू MN स्क्वेअर डिवाइडेड बाय QR स्क्वेअर. आता एक सोपं काम करूया, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट काय मिळेल इकडं या ठिकाणी, आणि या बाजू आहेत त्यामुळे वजा चिन्हाची चिंता करायची आवश्यकता नाही आहे. 3 9चं वर्गमूळ 3 16चं वर्गमूळ 4 बरोबर MN डिवाइडेड बाय QR. किंमत मांडूया, कोणती किंमत आहे? QR ची किंमत किती दिलेली आहे? 20, आणि आपल्याला त्याच्यावर MN ची काढायची. 3/4 बरोबर MN वी हॅव टू कॅल्क्युलेट QR 20 by taking cross multiplication. MN is equal to 3 into 20 divided by 4. 4 एके 4 4 25. So MN is equal to 3/15. कुठेही आपल्याला एकक दिलेलं नाही आहे, युनिट, and that is the answer. तर या पद्धतीने याचं उत्तर 15 आपल्याला आणता येतं. इथं तुम्ही डायरेक्ट QR 20/20 मांडलं तरी चालेल, परंतु ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि इथं उत्तर आपलं अगदी बरोबर येत आहे, कुठेही कन्फ्युजन होत नाहीये. त्यामुळे या पद्धतीने गणित सोडवायला हरकत नाही. एक्झाम्पल नंबर 5 लिहित नाही मी, वाचतोय, तुम्ही पुस्तकात लक्ष द्या. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर and 80 square centimeter. If side of the smaller triangle is a 12, find the corresponding side of the bigger triangle. Now, suppose triangle ABC is a smaller triangle with AB as the smaller side. Whereas triangle PQR is bigger triangle with PQ as the bigger side. Next line, but triangle ABC is similar to triangle PQR. It is given. Therefore, area of a triangle ABC divided by area of a triangle PQR is equal to AB square divided by PQ square. Theorem on area of similar triangle. Theorem on ratio of area असं म्हटलं तरी चालेल. Ratio of area of similar triangle. आता इथं काय काय दिलेलं आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती दिलेलं आहे? लहान आहे म्हणजे 81 घ्यायचा. नेक्स्ट लाईन, बट एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 81 square centimeter. Area of a triangle PQR 225 square centimeter. And आपल्याला कोणती साइड दिलेली आहे? If side of the smaller triangle ची साइड काय आहे? AB is equal to किती दिलेली आहे? 12 centimeter. And we have to find P. किती ते विचारलं. नेक्स्ट, एरिया ऑफ 81 भागिले 225 बरोबर AB 12/12 भागिले PQ आपल्याला विचारलेले PQ स्क्वेअर आहे असं ठेवून टाक. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन PQ स्क्वेअर इज इक्वल टू, किंवा इथे मागाचीच फॉर्म्युला आपण वापरूया. 81 आपल्याला 9चा वर्ग
आणि 225 आपल्याला 15चा वर्ग 225 लिहिता येईल. 15चा वर्ग बरोबर 12चा वर्ग भागिले PQ चा वर्ग. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड वी कॅन राईट, हे तुम्ही लिहिलेलंच आहे ते नंतर लिहा. 9 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय PQ. सो PQ इज इक्वल टू 15 गुणिले 12 भागिले 9. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 एके 3, 3 पाची 15. सो PQ इज इक्वल टू 20 सेंटीमीटर अँड दॅट इज द आन्सर. पण आपल्याला आन्सर काय विचारलेले आहे या ठिकाणी, find the corresponding side of bigger triangle. Therefore, side of bigger triangle is equal to 20 centimeter and that is the answer. या पद्धतीने हे गणित परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचं सांगतात. एक्झाम्पल नंबर 6. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. If area of triangle ABC 2, area of triangle DEF is equal to 1/2 and AB is equal to 4, we have to find the value of D. Now, given that ABC and DEF are equilateral triangle, given triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. Next line. By the property of equilateral triangles, triangle ABC is similar to triangle DEF. Now, from ratio of area of similar triangles, area of triangle ABC divided by area of triangle DEF is equal to AB square divided by DE square. AB and DE are corresponding sides of the triangle. Next we have area of triangle ABC 2, area of triangle DEF is equal to 1/2 and काय दिलेले आपल्याला अजून AB is equal to 4. By putting this value, आता area of triangle ABC to area of triangle DEF म्हणजे ABC divided by DEF आपल्याला किती दिलेला आहे 1 divided by 2 which is equal to अजून काय दिलेलं आहे AB किती दिलेलं आहे 4 पण आपल्याला AB स्क्वेअर 4 गुणिले 4 आणि आपल्याला किंमत विचारली DE स्क्वेअर. By taking cross multiplication, DE square is equal to 4 into 4 into 2. That is equal to 4 चौक 16, 16 दूनी 32. DE square is equal. By taking square root of both sides, DE is equal to square root of 32. आणि हेच आपण या ठिकाणी 16 गुणिले 2 या स्वरूपातली म्हणून DE is equal to 16 चा वर्गमूळ 4 4√2 युनिट आणि दॅट इज द आन्सर फॉर युअर क्वेश्चन. या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर मिळेल. एक्झाम्पल नंबर 7. भली मोठी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पण दम काहीच नाही त्या ऍक्टिव्हिटीमध्ये. इन द फिगर सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट DE. एरिया ऑफ अ ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 स्क्वेअर युनिट्स. तिथं स्क्वेअर शब्द राहिलाय बरं. PF इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ DP. देन फाइंड area of quadrilateral DPQE by completing the following activity. हा प्रश्न झाला. आता ऍक्टिव्हिटी काय आहे? एरिया ऑफ अ ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 स्क्वेअर युनिट्स. इथं स्क्वेअर लिहिणं गरजेचं आहे. स्क्वेअर युनिट्स. PF इज इक्वल टू 2DP
लेट अस अज्युम दॅट डीपी इज इक्वल टू एक्स. डीपी इज इक्वल टू एक्स असेल तर पीएफ इज इक्वल टू 2x येणार. नेक्स्ट डीएफ is the addition of dp plus pf is equal to, आता dp ची किंमत किती आहे आपण घेतलेली आहे x प्लस pf ची किंमत किती आहे 2x. रंगीत खोडू दिली x x 2x 3x pf हे सुद्धा रंगीत खोडून दिली म्हणजे तुमच्या लक्षात. पहिली स्टेप झाली. इन अ ट्रायंगल एफ डीई हा मोठा ट्रायंगल अँड एफ पी क्यू हा छोटा ट्रायंगल, या दोन ट्रायंगल मध्ये एफ डीई हा अँगल आणि एफ हा आणि हा हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल असणार आहेत, कारण आपल्याला या दोन बाजू समांतर दिलेल्या आहेत. एफ PQ, FPQ, FDE is congruent with FPQ because they are corresponding angle. हे दोन्ही corresponding angle या ठिकाणी झाले. Similarly, FED हा कोन आणि FQP हा कोन, हे दोन कोन corresponding angle या ठिकाणी झाले. त्यामुळे हे दोन ट्रायंगल FDE आणि FPQ ए टेस्टली सिमिलर झाले. दोन ट्रायंगल सिमिलर झाले की त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये त्यांचा एरिया असतो. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. सो एरिया ट्रायंगल FDE डिवायडेड बाय एरिया ट्रायंगल FPQ इज इक्वल टू DF स्क्वेअर डिवायडेड बाय PF स्क्वेअर. DF square divided by PF square. DF ची किंमत 3x bracket square, PF ची किंमत 2x bracket square, 3x that is 9x square divided by 4x square. X square gets cancelled, 9 divided by 4. So आता या ठिकाणी काय आलं, area of triangle FDE divided by area of triangle FPQ is equal to 9 divided by 4. मी काय केलं, FDE एका बाजूला ठेवलं. सो 9 divided by 4 into area of triangle FPQ या ठिकाणी आलं, कारण PQF हा एरिया या ठिकाणी आपल्याला जो दिलेला आहे तो या ठिकाणी 20 इतका दिलेला आहे. FPQ हा 20 दिलेला आहे, दॅट इज इक्वल टू 20. 4 एके 4, 4 25 आणि 9 5 45. या पद्धतीने या ठिकाणी 45 उत्तर आपल्याकडनं मांडलं गेलेलं आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, आता आपल्याला विचारलंय काय की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे DPQE याचा एरिया म्हणजे FDE मोठा त्रिकोण आणि त्यातनं हा छोटा त्रिकोण यांचा एरिया आपल्याला वजा करावा लागेल. आपल्याला FDE चा एरिया या ठिकाणी दिलेला आहे 45. तो 45 या ठिकाणी आपण मांडूया आणि छोट्या त्रिकोण या ठिकाणी PQF याचा एरिया दिलेला आहे 20 आणि 45 मधून जर 20 गेले तर 25 स्क्वेअर युनिट हा कुणाचा एरिया होणार आहे, तर एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल DPQE या क्वाड्रिलॅटरलचा एरिया 25 स्क्वेअर युनिट इतका येतो. आणि अशा पद्धतीने 1.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट हा या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सेट कडे जायचंय. प्रॉब्लेम सेट घेत असताना मी MCQ हे 1-2 प्रकरणाचे वेगळा व्हिडिओ करून घेणार आहोत आणि आता दुसऱ्यापासून आपल्याला एकंदर या ठिकाणी प्रश्न आहेत 13. म्हणजे पहिला जर प्रश्न सोडला तर या ठिकाणी 12 प्रश्न आहेत. त्यातले काही प्रश्न मी तुम्हाला आता होम असाइनमेंट नंबर 1 साठी देतोय आणि राहिलेले प्रश्न मात्र मी या ठिकाणी तुम्हाला सोडवून देणार आहे. त्यामुळं या ठिकाणी होम असाइनमेंट लिहित असताना या पद्धतीने लिहायचं. मॅथ्स 2 होम असाइनमेंट नंबर 1 डेट 25
जून 2021 प्रॉब्लेम सेट मधली काही गणित मी या ठिकाणी सांगतोय. प्रॉब्लेम सेट 1 पेज 27. पहिल्यांदा 27 चा विचार करूया. या 27 पेज वरची कोणकोणती गणितांचा विचार करायचा आहे. तर दुसरं गणित, त्यानंतर तिसरं गणित, 2, 3, 6वं गणित, हे पेज नंबर 27 वरचं, आणि पेज नंबर 28, पेज 28 वरची गणित या ठिकाणी 7वं, त्याच्यानंतर 9वं, 7 आणि 9 ऍक्टिव्हिटी आहे ती करून टाकायची. त्याच्यानंतर पेज नंबर 29 त्याच्यावरचं 11 आणि 12. आता बघा, एकंदर गणित आहे 13. त्यातली तुम्ही किती सोडवायची? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 गणित तुम्ही सोडवायची, आणि राहिलेली 6 गणित ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दिली जातील, की जी थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. परंतु आता तुम्हाला मी जी 100 पानी वही करायला सांगितली होती, की ज्या वहीमध्ये होम असाइनमेंट द्यायचे, त्या वहीचं नाव मॅथ्स 2 असणार आहे. पहिल्या पानावर पान उलटलं की होम असाइनमेंट नंबर 1, तिथं वाटलंच तर चॅप्टरचं नाव लिहा, सिमिलॅरिटी, डेट टाका, प्रॉब्लेम सेट म्हणा, आणि या ठिकाणी पेज नंबर 27 वरची दुसरं, तिसरं, 6वं, पेज नंबर 28 वरचं 7वं आणि 9वं, आणि पेज नंबर 29 11वं आणि 12वं गणित आजपासून या ठिकाणी जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला लिहायला सुरुवात करा. तुमची अंतिम तारीख ही या ठिकाणी 30 जून इतकी आहे. 30 जूनला परत एकदा त्या 30 जूनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवण केली जाईल, आणि साधारणपणे 2 जुलैला परत अजून एखादा दिवस देऊन 2 जुलैला मी 10वी अ, 10वी क आणि 10वी ड, या ड आणि ई अजून आपण केलेलं नाही आहे, या 4 इंग्लिश मीडियमच्या वर्गामधल्या कमीत कमी 10 ते 15 पालकांना फोन करून मला ते होम असाइनमेंट, म्हणजे साधारणपणे 4-5 पान आहेत, ही होम असाइनमेंट माझ्या पर्सनल मोबाईल नंबरवर पाठवण्यासाठी सांगणार आहे. आणि त्याच वेळेला त्यांना तारीखही सांगितली जाईल की या दिवशी संध्याकाळपर्यंत मला ही होम असाइनमेंट मिळाली पाहिजे. आता मी कुणालाही सांगणार नाही, अचानक सांगणार आहे, आणि सकाळी किंवा दुपारी सांगून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मला कसल्याही परिस्थितीमध्ये होम असाइनमेंट मिळाली पाहिजे, अन्यथा मी पालकांना परत फोन करणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड ठेवून माननीय मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांच्याकडे हे रेकॉर्ड जाणार आहे. त्यामुळे होम असाइनमेंट हे कंपल्सरी, व्यवस्थित, वेगळ्या 100 पानी क्वायर बुक मध्ये करायचे आहेत. याला कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. आणि राहिलेली जी 6 गणित आहेत ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण करूया, म्हणजे पहिलं प्रकरण आपलं या ठिकाणी पूर्ण होतंय. लगेच आपण पायथागोरन थिअरम कडे आपण जाणार आहोत. शुभेच्छा.